बालमित्रांनो, मागील घटकामध्ये किंवा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की यावेळेस आपण गणितातील घटक क्रमांक 3 स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यावर आधारित असणारी सराव चाचणी घेणार आहोत. आणि नेहमीप्रमाणेच ही सराव चाचणी 30 गुणाची असेल. याच्यामध्ये 15 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणाचा असेल. चला तर मग बघूया आपण आजच्या सराव चाचणीमध्ये कोणाला जास्तीत जास्त किंवा पैकीच्या पैकी मार्क्स पडतील. कारण मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की चांगला सराव करा. ठीक आहे, चला आता आपण चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला काय आहे? प्रश्न पहिला, 32,479 मधील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता? बघा, संख्या काय दिली आपल्याला? 32,479 मधील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक. सांगा बरं, स्थानिक किंमत असलेला अंक कोणता आहे? तर याचं उत्तर येणार आहे, काढले उत्तर? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 9. बरोबर आहे. 9 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे, कारण तो अंक हा एकक स्थानी आहे. बरोबर ना? ठीक आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, 19,584 मधील सर्वात कमी दर्शनी किंमत असलेला अंक कोणता? बघा, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. तर 19,584 मधील सर्वात कमी दर्शनी किंमत असलेला अंक कोणता? सांगा बरं, कोणता येतोय पर्याय? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. 1 या अंकाची दर्शनी किंमत काय आहे? सर्वात कमी आहे. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत हा फरक तुम्हाला माहीत असेलच. त्यानंतर प्रश्न तिसरा, विस्तारित मांडणीवरून संख्या ओळखा. बघा, या ठिकाणी विस्तारित मांडणी दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला संख्या ओळखायची. काय विस्तारित मांडणी? बघा, 70,000 अधिक 9,000 अधिक 600 अधिक 80 अधिक 8. बघा, काय येईल याचं उत्तर? सांगा बरं. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक किती? काढले उत्तर? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. बरोबर. काय? बघा, 79,688. जर आपण याची विस्तारित रूपात मांडणी केली तर ती अशीच येणार आहे. बरोबर ना? ठीक आहे. चला, त्यानंतर प्रश्न चौथा. बघा, काय आहे प्रश्न चौथा? 4,000 अधिक 5,000 अधिक 8. बघा, 4,000 अधिक 5,000 अधिक 8. 4,000 म्हणजे वरच्यासारखंच आहे. बघा, 4,000 म्हणजे किती रे? 40,000 अधिक 5,000 अधिक 8. बघा बरं, किती उत्तर येणार आहे याचं? काढलं उत्तर याचं कोणी? याचं येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक 3, 45,008. हे याचं काय झालं? अचूक उत्तर झालं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा, 34,942 मधील 4 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? आता बघा, या ठिकाणी 4 हा अंक कुठं आहे रे? हजार स्थानी. आणि कुठं आहे रे? दशक स्थानी. मधील 4 अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? तर यांची आपल्याला बेरीज करायची आहे. सांगा किती येते बेरीज? बघा, पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 44, पर्याय क्रमांक 3 4,040 आणि पर्याय क्रमांक 4 4,004. बघा, काय येतं याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 4,040. कारण 4,000 स्थानचं, त्यामुळे त्याची किंमत 4,000 आणि इथलं 4 दशक स्थानचं, त्यामुळे त्याची किंमत 40 आणि दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 4,040. म्हणून आपलं अचूक उत्तर झालं 4,040. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न सहावा, 77,209 मधील 9ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती आहे? बघा, त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 18, पर्याय क्रमांक 2 81, पर्याय क्रमांक 3 90 आणि पर्याय क्रमांक 4 0. फरक म्हणजे काय? वजाबाकी. 77,209 मधील 9ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यांच्यातला फरक किती आहे? सांगा, यांच्यातला फरक किती असणार आहे? पर्याय क्रमांक 3. बरोबर ना? सॉरी, पर्याय क्रमांक 77,209. बरोबर. यांच्यातला फरक किती असणार आहे?
0. हां, कारण दर्शनी किंमत 9ची 9च आणि स्थानिक किंमत 9च आणि त्यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी 9मधून 9 गेलं, वजाबाकी आली 0. त्यानंतर बघा प्रश्न 7वा. 65,204 मधील दशहजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? बघा 10,000 स्थानचा 10,000 स्थानचा अंक कोणता आहे? 6 व दशक स्थानचा अंक कोणता आहे? 0. यांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? मग यांचा गुणाकार किती? याची स्थानिक किंमत झाली 60,000 आणि याची स्थानिक किंमत झाली 0. 60,000 गुणिले 0 उत्तर किती येणार आहे? पर्याय क्रमांक 3 0. कारण का कोणत्याही संख्याला 0ने गुणलं तर गुणाकार काय येत असतो? 0च येत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या याचं अचूक उत्तर झालं. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 8वा. काय प्रश्न 8वा? 40,105 मधील 1 व 5 या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? 1 व 5 या अंकांच्या स्थानिक किमतींचा. आता 1 बघा आणि 5 बघा किती येणार आहे गुणाकार? पर्याय क्रमांक 1 5 दशक, पर्याय क्रमांक 2 5,000, पर्याय क्रमांक 3 5 शतक आणि पर्याय क्रमांक 4 5 एकक. तर याचं उत्तर येतं आहे बघा, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 5 शतक. कारण का रे? बघा एकची स्थानिक किंमत किती झाली? 100. 100 गुणिले 5 किती आलं? 500. 500 म्हणजे किती? 5 शतक. बरोबर ना? ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 9वा. 9 शतक अधिक 4 दशक अधिक 9 एकक बरोबर किती? 9 शतक 4 दशक आणि 9 एकक म्हणजे किती? 9 शतक म्हणजे किती? बघा काढा उत्तर. तर 4 पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 904, पर्याय क्रमांक 2 949, पर्याय क्रमांक 3 9,049 आणि पर्याय क्रमांक 4 994. सांगा किती येणार आहे उत्तर याचं? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 949. कारण 9 शतक म्हणजे 900, 4 दशक म्हणजे 40 आणि 9 एकक म्हणजे 9. यांची जर बेरीज केली तर ती किती येत असते? 949. म्हणून याचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 2. जरा प्रश्न 10वा. 60,000 संख्येतील 6ची स्थानिक किंमत किती? आता 6ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची. काय येणार आहे? बघा पर्याय क्रमांक 1 60,000, पर्याय क्रमांक 2 60 शतक, पर्याय क्रमांक 3 60 दशक आणि पर्याय क्रमांक 4 60 एकक. काढा याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 60,000. बरोबर ना? 6ची स्थानिक किंमत किती? 60,000 असणार आहे. बघा आत्तापर्यंत ज्यांचे 10 प्रश्न बरोबर आलेत त्यांना किती मार्क्स मिळाले असतील? त्यांना 20 मार्क्स मिळाले असतील. चला उर्वरित 5 प्रश्नमध्ये कोणा बघू पैकीच्या पैकी मार्क्स मिळता येत ते. बघा प्रश्न 11वा. काय प्रश्न 11वा? बघा 33,930 मध्ये अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतींचा गुणाकार किती? आता अधोरेखित अंक कोणता आहे? इथला बघा दशहजार स्थानचा 3 आणि इथला अंक कोणता आहे? 0. अंकांच्या दर्शनी किमतींचा गुणाकार किती? किती येणार आहे सांगा बरं याचा गुणाकार? तर याचा गुणाकार अगदी वरच्या प्रमाणेच किती येणार आहे? 0 येणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला मगाशी मी सांगितलंय. कोणत्याही संख्याला जर 0ने गुणलं तर गुणाकार किती येत असतो? 0च. बरोबर ना? नंतर बघा प्रश्न 12वा. 47,812 मधील अधोरेखित अंकांच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती? स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक बघा इथं 1च्या खाली अंडरलाईन केलेले आहे, अधोरेखित करण्यात आलेले आहे. याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. पर्याय क्रमांक 1 0, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 1. काढा अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. छान. कारण 10तनं 1 गेलं खाली किती येणार आहे? 9. चला प्रश्न 13वा. 90,557 मधील 5च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 5च्या स्थानिक किमतीतील फरक किती? पर्याय क्रमांक 1 450, पर्याय क्रमांक 2 450, पर्याय क्रमांक 3 4,500 आणि पर्याय क्रमांक 4 3,000. बघा किती येणार आहे यातला फरक? तर यातला फरक येणार आहे किती? बघा 5ची स्थानिक किंमत किती? 500 आणि इथल्या 5ची स्थानिक किंमत किती? 50. किती आला फरक? 500मधनं 50 गेले 450. 450 म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं काय झालं? अचूक उत्तर झालं. त्यानंतर बघा
14वा प्रश्न 14वा 72,984 मध्ये स्थानिक व दर्शनी किंमत सारखीच असणारा अंक कोणता? स्थानिक व दर्शनी किंमत असणारा अंक कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 4. किती आहे याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 4. कारण का? एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ही सारखीच असते. चला शेवटचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न 15वा 64,489 मधील सर्वात जास्त दर्शनी किंमत असणारा अंक कोणता? दर्शनी किंमत असणारा अंक या संख्येमधील आपल्याला काढायचा आहे. पर्याय क्रमांक 1 6, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 8 आणि पर्याय क्रमांक 4 9. सांगा किती याचा अचूक उत्तर? तर याचा अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 9. बरोबर ना? कारण 9च्या अंकाची दर्शनी किंमत काय आहे? इतर सर्व अंकांपेक्षा जास्त आहे. तर अशा रीतीनं आपण 15 प्रश्न सोडवलेले आहेत आणि यामध्ये ज्यांना 30पैकी 30 मार्क्स मिळाले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. अशाच प्रकारच्या सराव चाचणी सोडवण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि तुमच्या इतर चौथीच्या वर्गमित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. आणि यानंतर आपण आता बुद्धिमत्तेमधील सूचना पालन या घटकावरचा आपला पुढचा व्हिडिओ असेल, तर त्यासाठी तुम्ही खूप खूप तयारी करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.